नमस्कार मित्रांनो. काय बघा, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, शेतीच्या मेहनतीच्या किमती वाढल्या, खतांच्या किमती वाढल्या. काय करायचं आता? शेतकऱ्याचं अवघड होऊन बसलंय. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, आणि पेट्रोलचं तर भरमसाठ दर वाढला. करायचं काय शेतकऱ्यानं? हा दिवसाचा खर्च पेट्रोलचा कितीतरी आहे. गाडी फिरवायचं सोपं राहिलं नाही. 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या अवघड होऊन बसलाय. आज लांब जायचं म्हणलं तर पेट्रोलचा खर्च कितीतरीच वाढलाय. करता काय आता? मग बघा, हे मित्रांनो चालून दाखवतो तुम्हाला. हे का पायंडेल मारतोय का मी? ऐका, अजिबात नाही पायंडेल. तर मित्रांनो बघा, तर ह्या सायकलचं असं आहे वैशिष्ट्य, तर आम्ही ह्या मुठीत सगळं ॲडजस्ट केलं आहे. वेग कमी करायचा, वेग वाढवायचा, तर ह्या मुठीवर आहे सगळं. बघा हो का, हे मुठीत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वेग वाढवतो. तू दमानं चालायचं असतं तेवढं शिस्तीत ती मुठीव केलं आहे ॲडजस्ट सगळं. तर बघा, हे असं आम्ही केलेलं आहे. तर आता बघा, मी वेग थोडा वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, आहे का? हे बघा, हे बघा, कसे जेवढा आपण वेग वाढवल तेवढी वेगानं जाणार, जेवढी मूठ कमी करल तेवढी दमानं चालणार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता सध्या तरी नाही पेट्रोल मिळलं तरी काही नडत नाही. बघा, काही आपली गाडी तयार केलेली आहे, कुठं बी नेते, चिखला पाण्याची, पावसा पाण्याची, कुठं बी चालते, काय टेन्शन नाही. बघा, तर केव्हा पेट्रोलचं दर उतरतेल तेव्हा उतरतेल. सध्या तरी काय आपलं नडत नाही. आता काटकसरीनंच चाललं पाहिजे, त्याला इलाज नाही. बघा मित्रांनो, तेव्हा आता मी अनेक थोडा वेग वाढवतो आणि तुम्हाला दाखवतो. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.